सरकारनं मराठा ओबीसी दरी ही निर्माण केलेली आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। सरकारनं विश्वासात न घेता बैठक बोलावलेली होती असं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। सरकारनं काय करायचं ते अधिवेशनामध्येच करावं असं देखील त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे। ज्यावेळेस हे दोघांच्याही संदर्भात चर्चा होती केली गेली दोन बाजूला, त्यावेळेस मात्र आम्हाला कुठेच बोलवलं नाही, आम्हाला विश्वासातही घेतलं नाही, आमची गरजही पडली नाही। आणि आज मात्र त्या म्हणजे बोलवण्याचं आम्हाला वेळेवर निमंत्रण आलं ते 2 दिवसापूर्वी। तर तुम्ही एक फॉर्मल डिस्कशन करायला पाहिजे की अशी गंभीर विषय आहे, या संदर्भात आपण चर्चा करू। असं कुठेतरी आलं तर माणूस तिथे जाऊन बोलू शकेल, पण आम्ही आमची भूमिका मांडायची कुठलीतरी आणि त्यावर त्यांची भूमिका नकारात्मक राहायची। आणि यामुळे आम्ही काही त्या संदर्भात ठरवलं की सरकारने आता हे अधिवेशन सुरू आहे, शासनाला जे काही करायचं आहे ते या अधिवेशनात मांडावं। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन